नमस्कार शेतकरी बांधवांनो. माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे आणि त्या 1 एकर क्षेत्रावरती मला सोयाबीन पेरायची आहे. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस सोयाबीन पेरली होती त्यावेळेस सोयाबीन पेरत असतानाच मागे मी 2 बॅग खत टाकलं होतं. त्याच्यानंतर मिडल म्हणजे जी मध्य अवस्था आहे त्यावेळेस मी 2 बॅग खत टाकलं होतं आणि ज्यावेळेस शेंगा पकडल्या जातात त्यावेळेस मी परत 2 बॅग खत असं टाकलं. असं एकूण 6 बॅग खत मी ज्यावेळेस माझ्या सोयाबीन पिकाला टाकलं त्यावेळेस मला जे ऍव्हरेज आहे सोयाबीनचं ते 8 ते 10 क्विंटलचं निघालं. आता माझा असा प्रश्न आहे, मी 6 बॅग टाकल्या त्यावेळेस मला 10 क्विंटलचं उत्पन्न झालं. जर मी यावर्षी त्या बॅग डबल केल्या म्हणजे 12 बॅग केल्या तर माझं उत्पन्न हे 20 होईल का? मी प्रमाण वाढवून जर 3 पट खत टाकलं म्हणजे 18 बॅग टाकल्या तर माझं उत्पन्न हे 30 क्विंटल होईल का? बघा, आपण जे काही खत औषधं टाकतो ना, हे झाडाच्या जोमदार वाढीसाठी, पीक निरोगी राहावं, त्याला खायला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठीच आपण हे खत टाकत असतो. तसंच मिरची पिकाला ही ज्यावेळेस शेतकरी मिरची लागवड ही करत असतो त्यावेळेस भिसडोस हा भरत असतो. आता हा जो भिसडोस भरतो ते मिरची लागवड करण्याच्या अगोदरच भरतो. आता जे बाळ अजून जन्माला आलंच नाही तर तुम्ही खीरपापडी बुंदी खायला देऊ शकता का? म्हणून मी काही अंशी शेतकऱ्यांना भिसडोस हा टाकूच दिला नाही मिरची पिकाला. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझं ऐकलं त्या शेतकऱ्यांचे आता खूप मोठे फायदे त्या ठिकाणी झालेत. त्यांचा खर्च सुद्धा वाचला आणि खूप मोठे फायदे त्यांचे सध्या मिरची पिकासाठी झाले. असे खूप सारे रिप्लाय मला भेटतात किंवा तुम्ही बघत असाल ग्रुपवर, जर मिशन म्हणजे ग्रुपवर जर तुम्ही असाल तर. आता याच्या उलट ज्या ज्या शेतकऱ्यांनी भिसडोस भरलाय त्यांची सध्या चिंताजनक स्थिती ही झालेली आहे. भरमसाठ खर्च त्यांचा झालेला आहे, पाऊस वेळेवर पडला नाही आणि त्यांचं अतोनात नुकसान या ठिकाणी होताना ते शेतकरी पाहत आहेत. आता परत माझा हा प्रश्न आहे, पाऊस पडण्याची स्थिती ही पूर्ण भागामध्ये झालेली आहे, काही भागामध्ये पाऊस पडला सुद्धा आहे आणि 1-2 पाऊस जर पडला ना तर आपली सोयाबीन पेरण्याची घाई सुद्धा ही होऊन जाईल. त्याचबरोबर मागे खत फेकण्याची घाई सुद्धा आपण करणार आहोत. पण जे खत अजून म्हणजे जे पीक अजून जमिनीत गेलंय, जे अजून अंकुरित झालंच नाही, उगवलंच नाही, ज्याला मुळेच नाहीये, मग जे काही खत तुम्ही सोयाबीनच्या मागे फेकणार आहात ते फेकण्याची गरज आहे का? परत एकदा तेच, जे बाळ अजून जन्माला आलंच नाही त्याला खत तुम्ही देऊ शकता का? मग ते कोणतंही रासायनिक खत असो, त्याला त्याची गरज आहे का? यावर्षी जो पाऊस आहे एकतर लेट झालाय, त्याचबरोबर अजून तो व्यवस्थित पडेल की नाही पडेल याची खात्री सुद्धा आपल्याला नाहीये. 1-2 पाऊस जर अवकाळी सारखा झाला तर आपली पेरण्याची घाई सुद्धा सुरू होऊन जाईल. नंतर पाणी उघडकी घेतो की परत पडतो याची सुद्धा गॅरंटी नाहीये. आणि जेवढे काही हवामान अंदाज आपण पाहतोय ते सगळे सपशेलपणे खोटे ठरत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण सोयाबीन पेरणी करत असाल, मोलामागाचं बियाणं जर जमिनीमध्ये टाकत असाल, त्यातल्या त्यात महागडी खतं घेऊन, जे आता सध्या भेटत नाहीये, ब्लॅक मध्ये काही खतं आपण घेतो, ते खतं जेव्हा आपल्या जमिनीमध्ये टाकतो तेव्हा त्या खतांची गरज आहे का? की झाड उगवल्यानंतर खतांची गरज असते? हा सर्वात मोठा माझा प्रश्न आहे. तुम्ही जर समजदार शेतकरी असाल ना तर यावर्षी नियोजनपूर्वक शेती करा, खर्च वाचवून शेती करा, तर शेती ही फायद्याची ठरेल. नाही तर यावर्षी जो काही दुष्काळ सांगितलाय त्याच्यामध्ये किती नुकसान पुढे होऊ शकतं याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. म्हणून शेती ही नियोजनबद्ध झाली पाहिजे, पूर्ण विचार करून झाली पाहिजे, सगळं नियोजन करून झाली पाहिजे. तर यासाठी हे माझे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तर जर तुमच्याकडे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. या प्रश्नांची उत्तर जर तुमच्याकडे नसतील तर या प्रश्नांची उत्तरं कोणाकडून तरी घ्या आणि ते मार्गदर्शन घेऊनच पुढे पाऊल टाका. नाहीतर पुढे आड मागे वीर अशी परिस्थिती तुमची होता कामा नाही. खर्च करून तर बसलो, आता ते उगवेल की नाही, जमेल की नाही, होईल की नाही, हे दागदुग परत राहता कामा नाही. तुम्हाला जर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, मला संपर्क करा किंवा एक वेळेस ऑफिस व्हिजिट द्या. सर्व काही गोष्टींची माहिती तुम्हाला दिल्या जाईल, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. कारण हे जे मिशन आहे, मिशन समृद्धी, हे शेतकऱ्यांसाठी चालवलेलं मिशन आहे. आणि या मिशनचा उद्देश फक्त माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचा खर्च कमी झाला पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे. यासाठी कसलेही चार्जेस आपण शेतकऱ्यांकडून घेत नाही आहोत. तर ही जी माहिती मी तुम्हाला दिली ही कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ
वेळेच्या पूर्वीच मी तुम्हाला जे देत असतो, जेणेकरून म्हणजे तुम्हाला जे ठोकर लागायची लागणार नाही आणि तुमचा फायदा हा निश्चितपणे होईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा हा झाला पाहिजे. मिशन समृद्धी, तुमचा विश्वास माझी जबाबदारी. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.